नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो? नागरी सेवा दिन 21 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. याच दिवशी 1947 साली भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये ICS अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांना इंडस स्टील फ्रेम असे संबोधले होते. याच दिवसाच्या स्मरणार्थ 2006 पासून दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. आशियाई ब्रिज महासंघाची स्पर्धा कुठे पार पडली आहे? आशियाई ब्रिज महासंघाची स्पर्धा दुबई येथे पार पडली आहे. आशियाई ब्रिज महासंघाची ब्रिज फेडरेशन ऑफ एशिया अँड द मिडल ईस्ट 2025 ही स्पर्धा 10 ते 18 एप्रिल 2025 या कालावधीत दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी केली, ज्यामध्ये पुरुष, महिला आणि वरिष्ठ संघांनी सुवर्ण पदके जिंकली, तर मिश्र संघाने रौप्य पदक मिळवले. या यशामुळे भारतातील सर्व 4 संघांनी 20 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान हार्निंग, डेन्मार्क येथे होणाऱ्या 47व्या जागतिक ब्रिज संघ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर स्पर्धा 2025 ही पुणे येथे 20 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान अमनोर मॉल, हडपसर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. भारतासह आर्मेनिया, अमेरिका, इंडोनेशिया, स्लोव्हाकिया, जॉर्जिया, रशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बेलारूस, उझबेकिस्तान आणि इजिप्त या 13 देशांतील आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर सहभागी झाले आहेत. कोणत्या कालावधीत 47व्या जागतिक ब्रिज स्पर्धा डेन्मार्क देशात होणार आहे? 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत 47व्या जागतिक ब्रिज स्पर्धा डेन्मार्क देशात होणार आहे. 47वी जागतिक ब्रिज संघ स्पर्धा 47 वर्ल्ड ब्रिज टीम्स चॅम्पियनशिप 20 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत हार्निंग, डेन्मार्क येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ आणि नोंदणी प्रक्रिया 19 ऑगस्ट 2025 रोजी पार पडेल. भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुताने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुताने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता याने लिमा, पेरू येथे सुरू असलेल्या ISSF विश्वचषक 2025 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य, सिल्वर पदक जिंकले आहे. त्याने अंतिम फेरीत चीनच्या ऑलिम्पिक विजेता झेंग लिहाओ यांच्याशी चुरशीची स्पर्धा केली आणि केवळ 0.1 गुणाच्या फरकाने सुवर्ण पदक हुकले. या कामगिरीने अर्जुनने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 4थ्या स्थानावर राहिल्यानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे. आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत? आफ्रिका खंडातील बोत्स्वाना या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत. भारतात चित्ते आणण्याची योजना प्रोजेक्ट चित्ता या नावाने ओळखली जाते. या प्रकल्पांतर्गत आफ्रिकेतून चित्ते आणून त्यांना भारतात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
सुरुवातीला नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधून चित्ते आणले गेले. आता याच प्रकल्पाचा भाग म्हणून बोत्सवानातूनही चित्ते आणले जाणार आहेत. मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्यात या चित्त्यांना ठेवले जाईल. बोत्सवानामध्ये चित्त्यांची संख्या चांगली आहे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची परिस्थिती भारताच्या काही भागांशी जुळते. निसार मिशन कोणत्या दोन संस्थेद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? निसार मिशन इस्रो आणि नासा या दोन संस्थेद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे. निसार हे पृथ्वी निरीक्षण मिशन आहे. हे इस्रो आणि नासा या दोन प्रमुख अंतराळ संशोधन संस्थांचे संयुक्त प्रकल्प आहे. या मिशनचा उद्देश पृथ्वीच्या भूभागातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि परिसंस्थेतील बदलांचे निरीक्षण करणे आहे. या मिशनमध्ये 2 प्रकल्पाचे सिंथेटिक अपर्चर रडार सार वापरले जाणार आहे. एल बँड सार हे नासाद्वारे विकसित केले गेले आहे. हे रडार घने जंगल आणि बर्फाच्या आत भेदून जमिनीची हालचाल आणि ओलावा मोजण्यास मदत करते. एस बँड सार हे इस्रोद्वारे विकसित केले गेले आहे. हे जमिनीच्या पृष्ठभागाची अधिक चांगली माहिती पुरवते. मांगीलाल जाट यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? मांगीलाल जाट यांची ICAR या संस्थेच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च हे भारत सरकारद्वारे चालवले जाणारे एक स्वायत्त संशोधन संस्था आहे. ही संस्था कृषी संशोधन आणि शिक्षणाच्या क्षेत्रात देशातील सर्वोच्च संस्था आहे. मांगीलाल जाट यांची या संस्थेच्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ICAR कडून हवामान बदल, मृदा क्षरण आणि अन्न प्रणालीच्या रूपांतरणासारख्या महत्त्वपूर्ण आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन संशोधन आणि शाश्वत शेती पद्धतींवर भर दिला जाणार आहे. भारतातील पहिला 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे स्थापन करण्यात आला आहे? भारतातील पहिला 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर लडाख येथे स्थापन करण्यात आला आहे. भारतातील पहिला 3D प्रिंटेड लष्कर बंकर लडाखमधील लेह येथे समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर स्थापन करण्यात आला आहे. हा बंकर भारतीय लष्कराच्या प्रोजेक्ट प्रबल अंतर्गत IIT हैदराबाद आणि हैदराबाद स्थित सिंपल फोर्स क्रिएशन या स्टार्टअपच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. या बंकराचे वैशिष्ट्य म्हणजे ते उच्च उंचीवर कमी ऑक्सिजन आणि अत्यंत थंड हवामानाच्या परिस्थितीत केवळ 14 तासात 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोणत्या भारतीय नेत्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी या भारतीय नेत्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील फ्री स्टेट प्रांतातील अँग्लो बोअर युद्ध संग्रहालयात महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा कांस्य अर्धपुतळा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त शिल्पकार राम ही सुतार यांनी साकारला असून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने ICCR संग्रहालयाला भेट दिला आहे. या अनावरण सोहळ्याचे आयोजन 11 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले होते. या संग्रहालयात गांधीजींच्या अर्धपुतळ्याच्या अनावरणासोबतच 1899-1902 अँग्लो बोअर युद्धात भारतीयांचा सहभाग याविषयी एक पुस्तक आणि माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.